नमस्कार मित्रांनो. द अवेकनिंग ट्रेल सीझन 2 हसलर सिरीजच्या खास भागात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपल्या सोबत आहेत एक असे व्यक्तिमत्व जे परंपरा, पर्यावरण आणि आधुनिक उद्योजकता यांचा सुंदर संगम घडवत आहेत. ते म्हणजे बांबू इंडियाचे संस्थापक आणि शार्क टँक इंडियामध्ये आपली जोरदार छाप सोडणारे योगेश शिंदे. कॉर्पोरेट जगतातील आरामदायक नोकरी सोडून त्यांनी बांबूपासून पर्यावरणपूरक उत्पादने तयार करण्याचा एक वेगळाच मार्ग निवडला. आज बांबू इंडिया हा केवळ एक ब्रँड नाही, तर एक सामाजिक चळवळ बनला आहे, जो प्लास्टिकच्या पर्यायांना प्रोत्साहन देतो. पुढे जास्त काही न बोलता मला वाटतं आपण सरळ एपिसोडकडे वळूया आणि स्वागत करूया योगेश शिंदे सरांचं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाला स्वतःचं काहीतरी करायचं आहे, पण सुरुवात कुठून करायची हे अनेकांना समजत नाही. आज आपल्या समोर आहेत असे एक व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःची वाट शोधली, बनवली आणि हजारो तरुणांना दिशा दाखवली. शार्क टँकवर चमकलेले आणि बांबूपासून एक जागतिक ब्रँड उभा करणारे योगेश शिंदे सर. योगेश सर, तुमचं द अवेकनिंग ट्रेल सीझन 2 च्या हसलर सिरीज मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार धन्यवाद. थँक्यू सो मच. सर. आय थिंक एक जस्ट आपण सगळ्यांना तुमच्याबद्दल थोडी माहिती देऊ की बांबू इंडियाच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली. ओके. प्रथम धन्यवाद प्रियांका आणि सूचक आणि संपूर्ण टीमचं. बांबू इंडियाची सुरुवात तशी खूप वर्षापूर्वी झाली. पण जसं आपण म्हणतो की खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत होतात. पण एक 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 असा डिसिजन पॉइंट येतो आणि तिथून मग कोर्स तुमचा चेंज होतो. पण दॅट इज द नॉट ओनली पॉइंट. म्हणजे आपण मी बांबूची तुम्हाला गोष्ट सांगतो की असं सगळ्यांना माहिती आहे की बांबूचं जे प्लांट आहे ते आपण जेव्हा लावतो तेव्हा पहिले ते हम्म. 3-3.5 वर्ष 1 फूट 1.5 फूटच्या वर ती ग्रो होत नाही. पण आपल्याला त्याला रोज हो. पाणी द्यायला लागतं, रोज पाणी द्यायला लागतं आणि साधारण 3.5 वर्षांनंतर एक दिवशी तुम्ही पाहता की तो डायरेक्टली 4 फूट 5 फूट वाढलाय आणि नंतर तो ज्या पद्धतीने वाढतो तो आपण दॅट इज वन ऑफ द फास्टेस्ट ग्रोईंग ग्रास इन द वर्ल्ड म्हणतो की 1.5 फूट पर डे ड्युरिंग मान्सून तो वाढतो. तर तसंच असतं बिझनेस. कंट्रोलेबलच असतो तो थोडा, बघितला एक्झॅक्टली. तर मग एक सेम एकदा वाढायला लागला. राईट. आपली पण तसेच माइंडसेट असते की आपल्याला जर एखादी आयडिया डोक्यात असेल तर त्याला आपल्याला रोज पाणी घालायला लागतं, त्याला नर्शिंग करायला लागतं आणि मग अशी एक वेळ येते की त्यावेळेस तो एकदम आउट ऑफ कंट्रोल ती आयडिया एक्सपोनेन्शियल ग्रोथ होते. तर माझेही राईट फ्रॉम द बिगिनिंग जेव्हापासून मला कळायला लागलं तेव्हा माझा पहिल्यापासून वाटत होतं की काहीतरी करावं, पण काहीतरी ते माहित नव्हतं. शाळा संपली, कॉलेज संपलं. मग त्यानंतर एक आपला सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाचा प्रवास असतो की एक पहिला हक्काची नोकरी पाहिजे. ती नोकरी मिळाली की नाही हक्काचं घर पाहिजे, मग फॅमिली पाहिजे, मग एक परदेशवारी पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी हो. मी टिक टिक करत होतो. पण तो विचार डोक्यामध्ये होता की मला काहीतरी करायचंय. मग नंतर त्याला वेगवेगळा शेप येत गेला. जसं मला देशासाठी काहीतरी करायचंय, मला माझ्या समाजासाठी काहीतरी करायचंय. मला नंतर मग युरोपमध्ये गेल्यानंतर असं वाटलं की मला आता इको फ्रेंडली किंवा सस्टेनेबल गोष्टींमध्ये काहीतरी करायचंय. कारण ज्या पद्धतीने युरोपमध्ये सस्टेनेबिलिटीला ऍक्सेप्टन्स आहे तसं भारतात अजून नाहीये. त्यामुळे मला वाटलं की हो. दिस इज अ गुड एरिया टू एक्सप्लोर. आणि मग जर्मनीत जॉब करत असताना मला वाटलं की चलो 1 वर्षाचा ब्रेक घ्यावा, भारतात यावं आणि 1 वर्ष ट्राय करावं. जर झालं सक्सेस तर ठीक आहे, नाहीतर माझा ऑलरेडी कॉर्पोरेट जॉब आहे तो मी कंटिन्यू करेल. पण फॉर्च्युनेटली मी आलो भारतामध्ये, आयडिया एक्सप्लोर करायला सुरुवात केली आणि मग जे मला हवं होतं त्याच गोष्टी घडत गेल्या की मला चांगली लोक भेटली, बांबू सारखा टॉपिक भेटला ज्याला मी एक्सप्लोर करू शकलो आणि आज त्यामुळं आम्ही 1 वर्ष ब्रेक झाल्यानंतर असं वाटलं की आता ह्यातच राहायला पाहिजे. कारण ज्या गोष्टी मला आवडत होत्या त्या सगळ्या गोष्टी ह्यामध्ये होत होत्या. जसं लोकांना भेटणं असेल किंवा एक ग्रास रूट लेवलला काम करणं असेल किंवा भारताची प्रतिमा हे बाहेरच्या देशांमध्ये एक वेगळ्या पद्धतीने पोर्ट्रे व्हावी, ह्या सगळ्या गोष्टी बांबूच्या माध्यमातून होत गेल्या आणि मी मी तेच करत गेलो आणि आज
आम्ही पुढच्या महिन्यात 15 ऑगस्टला आमचं 9th अॅनिव्हर्सरी कंप्लीट करतोय आणि आम्ही 10व्या वर्षात पदार्पण करतोय. Wow, congratulations, sir. I mean, Thank you. almost a decade now. Decade of success and persistence असं मी म्हणेन. कारण जसं तुम्ही म्हणालात, की बांबू जसा आधी हळूहळू वाढतो, त्याला सतत आपल्याला पाणी देत राहावं लागतं आणि नंतर सुद्धा, राईट? तुम्ही पण सातत्याने तुमच्या मनात ही काय म्हणतात आयडिया आली होती, की काहीतरी वेगळं करायचंय, काहीतरी हटके करायचंय. त्याला तुम्ही सतत पाणी देत राहिलात म्हणजे इनफॅक्ट इंडियाच्या बाहेर असून सुद्धा तुम्हाला असं वाटलं की मी परत भारतात जावं आणि भारतासाठी काहीतरी करावं. सर तुम्ही आता एक खूप छान पॉइंट म्हटलात तुमच्या आता डिस्कशन मध्ये की इंडियामध्ये सस्टेनेबिलिटीला किंवा इको फ्रेंडली गोष्टीला एवढं अडॅप्टेशन नाही आहे किंवा इवन ऍट पॉलिटिकल लेवल किंवा ऍट अ गव्हर्नमेंट लेवल आपण त्याला जसं ते फ्रुटफुल व्हायला पाहिजे तसं आपण बघत नाही. तुमचा काय विचार असेल म्हणजे वाय डू यू थिंक असं आहे ते वाय देर इज अ गॅप म्हणजे देर आर सिटीजन्स हु आर वर्किंग हार्ड की आपलं नेचर आपण वाचवलं पाहिजे बट ऍट द सेम टाइम वी डोंट सी दॅट ऍट इंडिया लेवल और ऍट अ गव्हर्नमेंट लेवल सो एनिथिंग स्पेसिफिक तुमच्या मनात काय आहे की का असं असेल ती गॅप का आहे? ऍक्च्युली भारत हा खूप मोठा देश आहे. आपण ह्याला म्हणतोय भारत हा एक स्वतः खंड आहे. राईट, म्हणजे वी ऑलवेज से की बांबू इज अ सॉरी इंडिया इज अ कॉन्टिनेंट. इट इज, कारण या भारतामध्ये जसं तुम्ही जर्मनीत गेलं, जर्मनीत तुम्हाला एकाच प्रकारचा क्लायमेट ओव्हरऑल जर्मनीमध्ये दिसतं. किंवा तुम्ही जर युएई बरोबर. मध्ये गेला, तुम्हाला अख्ख्या वर्षभर युएई मध्ये सेम क्लायमेट दिसतं. पण भारतामध्ये तुम्हाला बर्फ बघायला मिळतं, भारतामध्ये तुम्हाला समुद्र बघायला मिळतो, जंगल आहेत, नद्या आहेत, वाळवंट आहे, ठीक आहे, पर्जन्य हम्म, छायाचा प्रदेश आहे. त्यामुळं भारत हा खूप मोठा आहे. त्यामुळं आपण असं जर म्हणलं की नाही भारतात सस्टेनेबिलिटीचा अवेअरनेस नाहीये, तर ते चुकीचं होईल. आपल्याकडे काही बरोबर. क्लास आहे असा किंवा काही एरिया आहे जो काही देशांच्या बरोबरीचा आहे. तर त्या लोकांना हम्म, अवेअरनेस आहे. स्पेशली जे अर्बन आपण म्हणतो, अर्बन कंट्री, इथं बऱ्याच लोकांना आहे, सस्टेनेबिलिटीचं नॉलेज आहे. पण समहाऊ त्याला म्हणजे मला जर कळलं की माझ्याकडनं प्रदूषण होतंय, पण हो. त्यासाठी मी काय केलं पाहिजे? ह्याच्या अल्टरनेटिव्ह प्रॉडक्ट्स नाहीयेत. त्यामुळं तो जो हम्म, मोमेंट तयार होतो, तो तिथे डिस्करेज होतो. त्यामुळं आम्ही आलं ज्यावेळेस लक्षात. विचार करत होतो की नुसतं प्रदूषणाबद्दल बोलायचं नाही किंवा प्लास्टिक पोल्युशन बद्दल बोलायचं नाही, तर त्याला अल्टरनेट सुद्धा दिलं पाहिजे. आपल्या इथं बोलणारे लोक खूप आहेत. हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. पण त्या प्रॉब्लेमला सोल्युशन न दिल्यामुळे त्याला लॉजिकल क्लोजन पुढे मिळत नाही. आणि ते हो. मला करायचं नव्हतं. कारण ज्यावेळेस मी अ, जर्मनीत होतो किंवा युके मध्ये होतो, त्यावेळेस माझं आमच्या ऑफिसच्या कलिग्स बरोबर किंवा जर्मन कॉलेज बरोबर डिस्कशन व्हायचं. तर त्यावेळेस ते म्हणायचे, की आपण आपलं काम तर करतोय ना, आपण टॅक्स पे करतोय. आपण गव्हर्नमेंटनीच हा विचार केला पाहिजे. पण नंतर हम्म, असं मला असं जाणवायला लागलं, की गव्हर्नमेंटला खूप सारी कामं आहेत. म्हणजे त्यांना राष्ट्रीय सुरक्षा हम्म, पण बघायची आहे. त्यांना मंगळयान पण पाठवायचंय. त्यांना एखाद्या रस्त्याचं काम पण करायचंय. तर तुम्ही सगळी जबाबदारी जर गव्हर्नमेंटला सोपवली, तर ॲज अ डेमोक्रेसीमध्ये एक सिटिझन म्हणून माझे पण काही राईट्स आहेत. तर प्रत्येक वेळेस मी हम्म, असं एस्केप नाही करू शकत, की नाही मी टॅक्स भरतोय, मी हे करणार नाही. आपण पण काही गोष्टी फॉलो करायच्या असतात. जसं सिग्नल फॉलो करणं फॉर एक्झाम्पल. तर हे पण आपलं काम आहे ना. राईट. रस्त्यावर घाण करू नये, हा पण आपलं काम आहे. मग त्याच्या पुढे जाऊन मला बरोबर. वाटलं, की आपण जर हा पर्याय जर लोकांना सुचवला, तर ही संख्या वाढेल. म्हणजे जी आज आपण निश प्रॉडक्ट म्हणतो, जो सस्टेनेबल लोकांना अवेअरनेस आहे, तो आणखी वाढेल. कारण शेवटी एक कोणीतरी गॅप कमी केली पाहिजे. एक ब्रिज म्हणतो, जर एंटरप्रेन्योरशिप इज अ ब्रिज बिटवीन डिमांड अँड सप्लाय. तर लोकांची जी हम्म, डिमांड आहे, हम्म, की आम्हाला सस्टेनेबल प्रॉडक्ट्स घ्यायची इच्छा आहे, आमच्याकडे पैसे आहेत, पण हे अवेलेबल होत नाहीये. तर मग मी विचार केला, की चला करेक्ट. मी ते प्रॉडक्ट्स लोकांना अवेलेबल करून देईल. आपल्याकडे रॉ मटेरियल आहे, आपल्याकडे कुशल कारागीर आहेत, मार्केट एवढं मोठं आहे, दळणवळणाची साधने एवढी छान आहेत. तर लेट्स ह्या सगळ्या डॉट्सला कनेक्ट करून आपण एक प्रॉडक्ट जर त्याच्यापर्यंत पोहोचवलं किंवा एक कॉन्सेप्ट पोहोचवले, कल्चर क्रिएट करण्याचा प्रयत्न केला, तर कदाचित एक नेशन बिल्डिंगला आपल्याकडनं सुद्धा एक सहभाग होईल आणि तोच मी करायचा प्रयत्न केला बांबू इंडियाच्या माध्यमातून.
लव्हली, लव्हली. इट्स अ ग्रेट थॉट ॲक्चुअली. आणि हे जर आपण कलेक्टिव्हली एकत्र येऊन असा जर विचार केला तर आय थिंक सस्टेनेबल इंडिया इज नॉट फार, राईट? सो डेफिनेटली आपण एकत्र येऊन आय थिंक एकजूट होऊन ह्याच्याकडे वळलं पाहिजे. सर, इफ आय एम नॉट रॉंग, तुमची जर्नी मी थोडी वाचली आहे, ऐकली सुद्धा आहे. तुम्ही पहिले कॉर्पोरेटमध्ये होतात, आयटी क्षेत्रात होतात. आयटी मधून तुम्ही आता ऑन्टरप्रिनरशिप कडे वळलात. बांबू इंडिया आता 10व्या वर्षात पदार्पण करत आहे. व्हॉट इज नेक्स्ट नाव फॉर यू अँड फॉर बांबू इंडिया एज वेल, बोथ? अ, नाही, मला आवडला क्वेश्चन प्रियांका. कारण कसं होतं की अ, म्हणजे मी ऍज अ इंडिव्हिज्युअल मला गोष्टी एक्सप्लोर करायला आवडतात, इनोव्हेशन करायला आवडतात, क्रिएटिव्ह फील्डमध्ये राहायला आवडतात. त्यामुळे सुरुवातीचे पहिले 14 वर्ष जरी मी आयटी मध्ये होतो तरी मला क्रिएटिव्हिटीसाठी किंवा इनोव्हेशनसाठी खूप सारे अवॉर्ड्स मिळाले. मी माझ्या कंपनीसाठी, माझ्या क्लायंटसाठी खूप प्रकारचे इनोव्हेशन केले. नंतर तोच इनोव्हेशन माइंडसेट घेऊन मी बिझनेस मध्ये आलो आणि हम्म. बिझनेसमध्ये 10 वर्षच खूप चांगले एक्सपेरिमेंट केले. कंपनीला एका स्टेजवर नेऊन पोहोचवलं. आता माझी अशी इच्छा आहे, आता अशा इच्छा खूप असतात, पण एक अशी माझी खरंच प्रामाणिक इच्छा आहे की मी बांबू इंडिया हे एका चांगल्या अ, ज्यांची माइंडसेट माझ्याशी मिळतोय त्यांना हँड ओव्हर करून आय विल मूव्ह इन टू सम डिफरंट पार्ट ऑफ द इकोसिस्टीम जे ऍक्च्युअल फार्मिंग आहे. त्या फार्मिंग मध्ये मला वाव. जायला आवडेल किंवा अ, अ, जे मुलं एंटरप्रिनरशिपसाठी इंटरेस्टेड आहेत, कॉलेज असतील किंवा शाळेमध्ये असेल, त्यांच्यामध्ये हा एक कल्चर म्हणून कसा राबवता येईल, तर ह्यासाठी मला काम करायला आवडेल. त्यामुळे पुढचं जे माझं फील्ड आहे आयदर हे एज्युकेशन असेल किंवा फार्मिंग असेल, पण ह्या दोन्हीमध्ये मला काम करायला आवडेल. कारण ॲज यू ग्रो तुमच्याकडे तेवढी एनर्जी नसते की तुम्ही ग्राउंडवर काम करा. पण ॲज अ मॅटर म्हणून, ॲज अ मॅनेजमेंट म्हणून, गाईड म्हणून मी तरुण पिढींच्या हातात बांबू इंडिया सोपवून पुढे जाण्यासाठी आता मी त्या दृष्टीने विचार करतोय आता. वाव. आय एम शुअर की तुम्ही कंटिन्युअसली तुमचा गायडन्स तर बांबू इंडियाला देतच राहाल इन केस इफ दॅट हॅपन्स. सर, तुम्ही एक खूप छान पॉइंट म्हणालात की तुम्हाला तरुण पिढीला गायडन्स द्यायला आवडेल, राईट? मी थोडंसं परत बांबू इंडियाकडे वळते. माझे प्रश्न काही अशा अनुषंगाने आहेत की ते युवा पिढीला हेल्प करतील. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जेव्हा 9 वर्षापूर्वी बांबू इंडिया चालू केलं, राईट? आय एम शुअर की तेवढं अवेअरनेस नव्हतं, तेवढं ओपननेस पण नव्हता की मी एक बॅम्बू ब्रश यूज करेल, राईट? सो तुम्हाला काही हर्डल्स आलेत का, काही चॅलेंजेस आलेत का? मी एवढ्यासाठी हा प्रश्न विचारते की जेणेकरून जर एखादा युवक, त्याच्याकडे काहीतरी अशी ब्रिलियंट आयडिया असेल तुमच्यासारखी, पण तो घाबरत असेल, खचत असेल की अरे, हाऊ कॅन आय गेट इन टू ऑन्टरप्रिनरशिप, तर त्याला ही मदत होईल की ते जर आले चॅलेंजेस तर ते तुम्ही कसे ओव्हरकम केलेत? जेव्हा आम्ही बांबू इंडिया सुरू करायचा विचार करत होतो, त्यावेळेस बांबू हे क्षेत्र खूपच नवीन होतं, की लोकांना बांबू म्हणजे फक्त आर्ट अँड क्राफ्ट किंवा फर्निचर किंवा कॉटेज इंडस्ट्री ह्या व्यतिरिक्त माहीतच नव्हतं. हम्म. आणि मी जेव्हा बांबूचा एक ब्रॉड विचार केला किंवा बांबूचे प्रोडक्ट्स बघायला सुरुवात केली, तर मला जवळपास 1800 प्रोडक्ट सापडले, की जगभरात बांबूचे 1800 नोन प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस युजेस अवेलेबल आहेत. आणि मी म्हणलो हम्म. आपल्याला फक्त 10-20च्या पुढे माहितीच नाहीयेत. आणि म्हणून मी ठरवलं की आपण असा काहीतरी बिझनेस करायचा जो एक्झिस्टिंग बिझनेसचा शेअर घेणार नाही आणि नवीन बिझनेस हम्म. करायचा. म्हणजे एक कम्प्लीट कॅटेगरी क्रिएशन जे म्हणतो आपण, एक कॅटेगरी क्रिएशन करायचं. आणि ते कॅटेगरी क्रिएशन करत असताना मग अडचणी येतात, की लोकांना त्या प्रॉडक्टच माहीत नाहीये. तर ते प्रॉडक्ट एकतर माहिती, अवेअरनेस आणि सेल. म्हणजे नॉर्मली जर एक्झिस्टिंग एखादा प्रॉडक्ट असेल, तुम्ही एखादी कॉफी बनवली, तर कॉफी तुम्ही ऑलरेडी मार्केटमध्ये हजारो कॉफी आहेत. तुम्ही आणखी एक कॉफी हो. क्रिएट करता, तेव्हा तुमचं मार्केट एस्टॅब्लिश्ड आहे. पण ज्यावेळेस आम्ही बांबू टूथब्रश घेऊन मार्केटला गेलो होतो, त्यावेळेस ही कंप्लीट सस्टेनेबल ओरल केअर ही कंप्लीट न्यू कॅटेगरी होती. त्यामुळे आम्हाला अवेअरनेस आणि सेल्स अशी 2 कामं करायला लागली. अवेअरनेस, मार्केटिंग आणि सेल्स. पण तो एक चॅलेंज होता आणि तो एक चांगला एक्सपिरियन्स होता. कारण तुम्ही एका रिव्होल्यूशनचा भाग बनताय, हे बघणं खूप महत्वाचं आहे. आज मला खूप आनंद होतो, की आम्ही ज्यावेळेस 2015ला बांबू टूथब्रश हा भारतामध्ये पहिल्यांदा आणला आणि सुरुवात केली, की हा कसा अवेलेबल होईल.
2015 आणि आता 2025 आता सुरू होतं, म्हणजे 2025 आहे. 10 वर्षात आम्ही जवळपास 3.5 करोड टूथब्रश बनवले आणि विकले. म्हणजे यू वॉव! कॅन जस्ट इमॅजिन की किती प्लास्टिक आम्ही सेव्ह केलं, म्हणजे किती प्लास्टिक सेव्ह झालं. आम्ही केलं म्हणण्यापेक्षा आमच्या बरोबर ह्या लोकांनी एवढा आम्हाला सपोर्ट दिला. तर 3.5 करोड इंटू 20 ग्रॅम असं कॅल्क्युलेट केलं, हं, तर जवळपास किती किलोग्रॅम प्लास्टिक आम्ही सेव्ह केलं. आणि हं, हे आमच्यासाठी खूप छान होतं, की ही जर्नी जी आहे, म्हणजे एंटरप्रिनर्स जे आहेत किंवा जे जे कोणी बिझनेस करतात, तर त्यांना सक्सेस इज अ डिफरंट ऑल टुगेदर. पण एंटरप्रिनरशिपसाठी ही जर्नीच सक्सेस आहे. कारण तुम्ही जो तो एक्सपिरियन्स घेता, हा तुमच्याकडून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. कारण आम्ही जे एक्सपेरिमेंट करतो, आम्हाला जे फेल्युअर्स बघायला मिळतात किंवा जे लर्निंग्स बघायला मिळतात, जे लोकं भेटतात, तोच आमच्यासाठी सक्सेस आहे. म्हणजे आज आपण बोलतोय, राइट? मी जर जॉबला असतो, तर कदाचित आपण कधी आयुष्यात भेटलो नसतो. तर आज ह्या निमित्ताने मी हजारो, लाखो लोकांना भेटलोय, त्यांच्याशी गप्पा मारल्यात, त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतले, त्यांना काहीतरी सोल्युशन देण्यात काहीतरी माझा थोडा खारीचा वाटा होता. आणि ही जर्नी मला खूप छान वाटते. त्यामुळे मला असं वाटतं, की जर कोणी बिझनेस स्टार्ट केला आणि त्याला जर हर्डल्स आल्या, तर त्यांना असं समजू नका, की दॅट इज द एंड ऑफ लाईफ. तुम्ही तिथून काहीतरी शिकाल, त्यातनं मार्ग काढाल, पुढे जाल. पण जेव्हा तुम्ही एका लेव्हलला पोहोचाल, म्हणजे आज मी ज्यावेळेस अ, 10व्या वर्षात पदार्पण करतोय बांबू इंडियाच्या आणि बघतोय, की पहिल्या वर्षी मी ज्या प्रॉब्लेमला खचून गेलो होतो किंवा रडत होतो, की यार हे कसं होणार आहे? आज मला वाटतं हं. किती छोटी गोष्ट होती. आणि वॉव! मग तसंच होतं, की तुम्ही जसं मोठ्या लेव्हलला जाता, तुम्हाला ते प्रॉब्लेम काहीच वाटत नाही. त्यामुळे तुमचा माइंडसेट फक्त क्लिअर ठेवा. हा फेज आहे. तो जाणार आहे. फक्त तुम्ही तिथं थांबा. जस्ट लाइक अ क्रिकेट गेम. विकेट सोडू नका. ग्राउंडवर थांबा. रन होत राहतील आणि तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचाल नक्की. तर ते बाउन्सरला बेसिकली डच करा आणि यू नो जो तुमचा फेव्हरेट शॉट आहे त्याला हिट करा. सो व्हेरी वेल सेड सर. आय थिंक खूप छान सुंदर तुम्ही मार्गदर्शन केलं. आय थिंक नुसतं बिझनेस नाही, आय थिंक हे पर्सनल लाईफला पण इम्प्लिमेंट केलं तर लाईफ विल बी सो इझी अँड यु नो इट विल बी व्हेरी फन, राईट? बरेच लोक ऍक्च्युली लाईफला पण बोर होतात, लाईफलाही कंटाळतात. तर त्या लॉजिकने जर लाईफमध्ये पण आपण असं इम्प्लिमेंट केलं तर खूपच पॉझिटिव्हिटी राहील आपल्या सराउंडिंगला. अ, नक्कीच. तुम्ही आपण आता बांबू विषयी बोललो, तुमच्या बिझनेस विषयी बोललो. अ, तुम्ही सस्टेनेबिलिटी किंवा सस्टेनेबल प्रोडक्ट्स ह्या लाईन ऑफ बिझनेस मध्ये का वळलात? म्हणजे तुम्ही काही त्याच्या मागची थॉट प्रोसेस होती किंवा एक्सपिरियन्स होता ज्याने तुम्ही ह्या वाटचालीकडे आलात? हा, तुम्ही म्हणालात जर्मनीमध्ये तुमचा एक्सपिरियन्स किंवा आउट ऑफ इंडियामध्ये तुम्ही पाहिलं, पण एनिथिंग स्पेसिफिक इंडियामध्ये तुम्ही असं काय एक्सपिरियन्स केलात की दॅट मेड यू थिंक अँड से लाईक आय थिंक आय वॉन्ट टू नाव मेक यु नो बॅम्बू ब्रश और सस्टेनेबल प्रोडक्ट्स? 2-3 स्टोरीज आहेत ह्याच्या मागे. अ, पहिल्यांदा मला ज्यावेळेस ठरवलं, की मला आता परत भारतात जायचंय आणि मला काहीतरी स्वतःचं क्रिएट करायचंय, स्वतःचं बनवायचंय. त्यामागे 3 थॉट होते. एक पहिला होता, की मला माझं स्वतःचं काहीतरी करायचंय. सेकंड, मला एन्व्हायर्नमेंट बरोबर काम करायचं होतं. म्हणजे प्लास्टिक पोल्युशन किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. कारण हम्म, ज्याप्रमाणे आपण कचऱ्याचे डोंगर करत चाललेलो आहोत, हे पुढे जाऊन खूप त्रासदायक होणार आहे. आणि तिसरं मला शेतकऱ्यांबरोबर काम करायचं होतं. कारण अ, शेतकरी ही अशी कम्युनिटी आहे ना, की ज्यांना फक्त एक अपॉर्च्युनिटी हवी आहे. जर त्यांना ती अपॉर्च्युनिटी मिळाली ना, तर नेक्स्ट बिलियनियर जो असणार आहे, हा शेतकरी आहे. वी आर द हम्म, फॉलोअर्स. त्यामुळे युरोपमध्ये काय चाललंय आपलं लक्ष असतं. आपण कधी हा विचार नाही करत, की आपण काहीतरी ट्रेंड स्टार्ट करू आणि युरोपियन त्याला फॉलो करतील किंवा वेस्ट त्याला फॉलो करेल. तर मी असा विचार केला, की आपण काहीतरी आता सुरू करावं, की ज्याला आपण जगाला मार्केट करू देऊ शकतो. म्हणजे आमचं नेहमी जेव्हा डिबेट व्हायचं मित्रांमध्ये, आपण म्हणायचो की जगाला भारताने योगा दिला, जगाला भारताने आयुर्वेद दिला, जगाला भारताने झिरो दिला, काउंटिंग शिकवलं. पण हम्म, हे सगळं खूप वर्षापूर्वी होतं. आत्ता काय दिलं आपण? गेल्या लास्ट 10 वर्षामध्ये भारताने जगाला काय दिलं? आपण जेव्हा विश्वगुरु, कारण आपल्यावरती ती खूप मोठी जबाबदारी आहे. बिइंग अ वर्ल्ड्स ओल्डेस्ट सिव्हिलायझेशन, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, की आपण काय नवीन जगाला देतोय, काय मार्गदर्शन करू शकतो. आणि त्यावेळेस मला एका जर्मन आमच्या कलिगनी त्याच्या फार्म हाऊस वरती
इन्व्हाइट केलं होतं लंचसाठी विकेंडला. आणि हम्म. त्यांनी मला सांगितलं की आय विल सरप्राईज यू विथ समथिंग. आणि आय थॉट की काय सरप्राईज असेल. मग आम्ही गेलो. मग आम्ही सगळ्यांनी मिळून स्वयंपाक बनवला. आणि त्यांनी ज्यावेळेस आम्हाला जेवण वाढलं ते होतं पत्रावळी. वाह. पत्रावळीमध्ये जेवण वाढलं. आणि हम्म. तर आम्ही त्याला व्हेरी सरप्राईज. तर तो म्हणला, "धिस इज अ लीफ प्लेट, दॅट इज अ सरप्राईज." मग मला एक स्ट्रॉंग झालं, अरे पत्रावळीत माझं अख्खं आयुष्य गेलं लग्नामध्ये, प्रोग्राममध्ये, असे पत्रावळीमध्ये जेवण्यामध्ये. आणि हो. आज तीच लोक त्याला लीफ प्लेट म्हणून, इको प्लेट म्हणून काहीच्या काही किमतीला विकायला सुरू केले. त्यामुळे मी म्हटलं की जी आपली परंपरा आहे, लोक त्यांच्याकडेच परत येणार आहेत. तर का नाही हम्म. आपणच परत जावं आणि त्या परंपरेला एक चांगलं मॉडर्न मार्केट द्यावं. म्हणून मी ठरवलं हम्म. की चला भारतात यावं. आणि कारण उद्या जर डीमार्ट मध्ये कोणी जर लीफ प्लेट म्हणून जर्मन ब्रँड विकायला आला, लोक तोटून पडतील. पण जर कोणी इंडियन लोकांनी क्रिएट केला तर ते म्हटलं, अरे काय गरीब माणूस आहे हा, पत्रावळीत जेवतोय. तर मला ते कल्चर क्रिएट ते कल्चर क्रिएट करायचं होतं. आणि त्यासाठी मी ठरवलं की भारतामध्ये असा कोणता रॉ मटेरियल आहे की जे अख्ख्या भारतामध्ये अवेलेबल आहे. म्हणजे हम्म. आपण लडाख पासून कन्याकुमारी पर्यंत किंवा इथं द्वारकेपासून अरुणाचल प्रदेश पर्यंत असा कोणता कॉमन रॉ मटेरियल आहे की जे सगळीकडे अवेलेबल आहे. मग नंतर लक्षात आलं की नॉर्थ ईस्ट मध्ये आणि साऊथ मध्ये राईस खूप पॉप्युलर आहे आणि हम्म. वेस्ट आणि नॉर्थ इंडियामध्ये गहू खूप पॉप्युलर आहे. तर म्हणलं की आपल्याला बॅलन्स हवा आहे की सगळीकडे मिळणारा रॉ मटेरियल हवा आहे. आणि तो मला बांबूच्या निमित्ताने मिळाला. आणि मग मला कळलं की हिमालयमध्ये सुद्धा बांबू अवेलेबल आहे, गुजरातमध्ये अवेलेबल आहे, साऊथ इंडियामध्ये आहे किंवा नॉर्थ ईस्ट मध्ये अवेलेबल आहे. मग याचा अर्थ आपल्याकडे बांबूचं कल्चर क्रिएट करणं महत्वाचं आहे. आणि ते कल्चर हम्म. क्रिएट करण्यासाठी आम्ही बांबू इंडिया ही कंपनी स्थापन केली. आणि हा सगळे जे डॉट्स होते हे त्या निमित्ताने जोडले गेले. वाव. सर, फक्त मी एक गोष्ट ऍड करेन, जे आता करंट वाद झाला होता. प्राडाने आपल्या कोल्हापुरी चपला विकल्या अंडर देअर ब्रँड, अँड देन यु नो अल्टिमेटली त्यांना अपोलोजाइज पण करायला लागलं, अँड दे ऍडमिटेड की येस, कोल्हापुरी चप्पल आर फ्रॉम इंडिया, वगैरे वगैरे. सो आय थिंक तुम्ही जे म्हणताय की टू सी अ लीफ प्लेट अंडर अ जर्मन ब्रँड, जरी असं झालं तरी आय थिंक आय एम कॉन्फिडेंट की आपण एवढे पुरातन आहोत, किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत एवढ्या जुन्या आहेत की इव्हेंच्युअली they'll have to say, sorry or apologize. But yeah, coming back to what you did is really amazing. मला एक एक फक्त असाच प्रश्न आहे. तुम्ही ठरवा उत्तर द्यायचं की नाही. नाव दॅट यू आर डुईंग, लाईक आय नो बांबू इज ग्रोइंग सो फास्ट, यू सेड दॅट ऑल्सो, राईट? एकदा तो ग्रो व्हायला लागला की तो अगदी वाईल्ड वाढतो. आम्ही पण इथे काही बांबू लावलाय, तो आम्ही एक्सपिरियन्स करतोय त्याचा. सो आता तुम्ही एवढा बांबू युज करता, 3.5 करोड लोकांनी, यू सेड एक 3.5 करोड टूथब्रश तुम्ही विकले. सो तुमची कंपनी ऑल्सो एक रिस्पॉन्सिबिलिटी घेते का टू रिप्लांट द बांबूज? ते ते कसं वर्क होतं? काय आहे का त्याच्या मागचं तुमचं थॉट प्रोसेस, किंवा तुम्ही ऑलरेडी इम्प्लिमेंट केलंय? म्हणजे तुम्हाला विचारायचं की बांबूचं कन्झम्पशन वाढलं की बांबूच्या उत्पादनावरती फरक पडेल असं तुम्हाला विचारायचं का? नाही नाही, मला हे विचारायचं होतं की नाव दॅट युअर युझिंग बांबू ॲज अ रॉ मटेरियल फॉर युअर प्रोडक्ट्स, राईट? मग ॲज बांबू इंडिया अँड ॲज अ फाउंडर, डू यू ऑल्सो प्लांट बांबूज? त्याच्या मागचं काही तुमचं इनिशिएटिव्ह आहे का टू एन्श्युअर दॅट देर रिमेन्स अ बॅलन्स बिटवीन द ओके. यूज अँड? नाही नाही नाही, व्हेरी गुड क्वेश्चन. ऍक्च्युली आम्ही म्हणजे ज्यावेळेस आम्ही बांबू च्या प्रोडक्ट्स कडे वळलो किंवा बांबू चूज करायचं रिझन असं होतं की इंडिया इज वर्ल्ड्स लार्जेस्ट बांबू ग्रोइंग कंट्री. पूर्वी ओके. वी आर द सेकंड नंबर ऑफ इन द वर्ल्ड टू बांबू ग्रो. चायना आपल्यापेक्षा पुढे होते. पण रिसेंटली वी टेक ओव्हर चायना अँड नाऊ वी आर द लार्जेस्ट बांबू ग्रोइंग कंट्री. पण अनफॉर्च्युनेटली बांबू युटिलाइजच होत नाहीये. म्हणजे आय सी. आपल्याकडे रॉ मटेरियल अवेलेबल आहे, आपल्याकडं मनुष्यबळ अवेलेबल आहे, आपल्याकडे मार्केट अवेलेबल आहे. पण आपल्याकडे फक्त मिसिंग आहे बांबू उद्योजक. आणि मग हम्म. मला असं लक्षात आलं की लोकांना जर बांबू प्लांटेशन कडे वळवायचं असेल, आज गव्हर्नमेंट बांबू प्लांटेशन वरती खूप करोडो रुपये खर्च करते. जर त्यांनी हा खर्च बांबूच्या उद्योजकता विकासवर केला पाहिजे. पण ते बांबू प्लांटेशन वरती खर्च करतात. ते त्यांचं काय अर्थकारण असेल त्यात मला जायचं नाहीये. पण भारताकडे जर ऑलरेडी रॉ मटेरियल अवेलेबल आहे जो युटिलाइज होत नाहीये,
तर मी ही आपली जबाबदारी होत नाही का, की त्या बांबूला आपण एक जस्टिफाय करू. आज तुम्हाला ऊस लागू आहे कोणाला सांगायला लागत नाहीये. कारण हम्म, हम्म, ऊसाचे साखरेचे कारखाने जागोजागी उभे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हम्म. माहितीये की आज मला एवढा रेट मिळणारच आहे. माझा ऊस कन्झ्युम होणारच आहे. तसंच मला बांबूचे उद्योजक घडवायचे आहेत किंवा बांबूचं उत्पादन, प्रोडक्टचं उत्पादन वाढवायचं आहे. जेणेकरून आपण त्या शेतकऱ्यांना त्याचा योग्य मोबदला देऊ. आणि हम्म. हा बॅलन्स जो आहे की ऍक्च्युली बॅलन्स म्हणण्यापेक्षा बांबू आपल्याकडे एवढा अवेलेबल आहे आणि एवढा वाया जातो सध्या. म्हणजे लोक बांबूला मार्केट नाही म्हणून शेतातून बांबू काही जण उपटून फेकून देतात आहे. त्यामुळं बापरे. आपल्याकडे जी जबाबदारी आहे की ते बांबूला युटिलाइज करून त्याला चांगल्या प्रोडक्ट्स मध्ये कन्व्हर्ट करा. जेणेकरून शेतकऱ्यांना 2 पैसे मिळतील, त्या आर्टिस्टला 2 पैसे मिळतील आणि ग्राहकांना सुद्धा एक चांगलं मिनिंगफुल प्रोडक्ट मिळेल. त्यामुळं प्लांटेशन मी तर म्हणतो पुढची 10 वर्ष प्लांटेशनच्या बाबतीत आपण थोडा कमी विचार करू, पण प्रोडक्ट डेव्हलपमेंट, उद्योजकता विकासवरती जास्त खर्च करू, जेणेकरून शेतकऱ्यांना पण त्यांच्या बांबूचा योग्य मोबदला मिळेल आणि हे इकोसिस्टम चालू राहील. राईट. बढिया. सर, एक फॉलोअप क्वेश्चन ह्याच्यावर. शेतकऱ्यांबद्दल तर तुम्ही कव्हर केलं. बट असं काही आहे का की गावाकडच्या महिला तुम्हाला जॉईन होऊन दे कॅन लर्न हाऊ टू क्रिएट ब्रश, म्हणजे दे कॅन बिकम युअर रिसेलर, असा काही प्रोग्राम पण तुम्ही रन करता का? आय मीन, आय डोंट नो, जस्ट आस्किंग. म्हणजे असं असेल तर जे इंटरेस्टेड आहेत आणि ज्यांच्या इकडे बांबू खूप प्रमाणात उपलब्ध आहे, मे बी दे कॅन जॉईन हँड्स विथ बांबू इंडिया. नक्कीच, नक्कीच. आमचे बरेचसे प्रोग्राम होतात बांबूच्या प्रोडक्ट, बांबू अवेअरनेसवर आम्ही काम करतो. आमचे काही संलग्न कंपनी आहेत. जसं फॉर एक्झाम्पल द बांबू नर्सरी म्हणून आहे. जी बांबूच्या प्लांटेशन बद्दल अवेअरनेस क्रिएट करते. जेन्युइन प्लांट बद्दल लोकांना अवेअरनेस करते. एक मॅक फॉरेस्ट्री म्हणून आहे पुण्यामध्ये कंपनी. ती पण सुद्धा बांबू प्लांटेशन अवेअरनेस मध्ये कॉर्पोरेट इव्हेंट घेत असते. तर गव्हर्नमेंटचे सुद्धा खूप सारे प्रोजेक्ट आहेत असे की जिथं मुलांना फ्री मध्ये शिकवलं जातं. चंद्रपूरमध्ये जे बांबू प्रशिक्षण केंद्र आहे तिथं निवासी सोय आहे, मुलांची राहण्याची, खाण्याची, ट्रेनिंगची, सगळं काही फुकट आहे. तर तिथे तुम्ही ट्रेनिंग घेऊ शकता. डायरेक्ट बांबू इंडियाशी जर कनेक्ट करायचं असेल तर आम्ही बिझनेस मॉडेलवरती काम करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आम्ही तुम्हाला स्वस्त दरात बांबूचे प्रोडक्ट्स अवेलेबल करून देऊ, त्याचे अवेअरनेसचे कसे क्लास घ्यायचे ते सांगू आणि नंतर ते रिसेलिंग करू शकतात. किंवा बरं. ज्वेलरीचे वर्कशॉप काही आहेत. जर कोणी मला अप्रोच केला की एखाद्या महिला बचत गटाने की आम्हाला बांबू ज्वेलरीचं प्रशिक्षण घ्यायचंय, आम्हाला गावातल्या महिलांना बांबू ज्वेलरी कशी बनवायची हे शिकवायचंय, तर त्या केसमध्ये मी त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण अरेंज करू शकतो विथ द हेल्प ऑफ रिजनल गव्हर्नमेंट किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट. आणि त्यांनी तयार केलेल्या वस्तू ज्या आहेत त्या परत विकायची जबाबदारी मी घेऊ शकतो. कारण वाव. आमच्याकडे मार्केट मोठं आहे. त्यामुळं ही कॉन्सेप्ट जर तुमच्या माध्यमातून कोणत्या महिला बचत गटापर्यंत पोहोचली आणि त्यांनी मला अप्रोच केलं तर मी त्यांना नक्कीच निराश नाही करणार. वाव, खूप खूप छान. मला तर ऐकून खूप पॉझिटिव्ह वाटलं. आणि मे बी तुमच्याशी मी ह्या विषयावर ऑफलाईन पण बोलेन आफ्टर दिस इंटरव्ह्यू. दिस इज रिअली गुड. आणि मला मॅमनी, तुमच्या ज्या वाईफनी जी ज्वेलरी घातली होती शार्क टँक वर, ती मला फार आवडली होती. खूपच सुंदर आणि खूप वेगळी आणि युनिक होती. नाव कमिंग टू शार्क टँकचा अनुभव. कारण आजकाल असे पण आहेत की जे हॅव टेकन अ स्टेप, की त्यांनी काहीतरी आपली कंपनी फॉर्म केली आहे, दे आर लुकिंग फॉर इन्व्हेस्टर्स. तर तुमचा शार्क टँक इंडियाचा अनुभव कसा होता, किंवा तुम्ही प्रेप कसं केलं टू गो टू शार्क टँक इंडिया? सो त्याच्याबद्दल थोडं सांगाल का? ओके. शार्क टँक आमच्या आयुष्यात घडलेली खूप चांगलं स्वप्न होतं आम्ही म्हणू. आणि तो एक लक बाय चान्स होता की आम्ही ह्या बिझनेसच्या प्रवासामध्ये शार्क टँक भारतामध्ये आलं आणि मग आम्हाला पहिल्या सीझन मध्येच चान्स मिळाला. ती जर्नी खूप मोठी आहे. म्हणजे मी तर म्हणतो प्रत्येक उद्योजकांनी शार्क टँकला अप्लाय केलंच पाहिजे. कारण हम्म, सिलेक्शन हो न हो हा दुसरा भाग आहे. पण शार्क टँक साठी प्रिपेअर करण्यासाठी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी प्रिपेअर कराव्या लागतात. फॉर एक्झाम्पल तुम्हाला पिच कसं क्रिएट करावं, हाऊ टू प्रेझेंट युअर सेल्फ, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंटेशन कसे असले पाहिजेत, तुम्हाला तुमचे नंबर्स किती पाठ असले पाहिजेत, तुम्हाला तुमचं विजन किती व्यवस्थित माहित असलं पाहिजे. कारण
जेव्हा आपण बिझनेस सुरू करतो, आपण डेली कॅश फ्लो मध्ये एवढा अडकून जातो, आपल्याला ह्या गोष्टी लक्षात येत नाही. आपल्याला आपलं एक व्हिजन क्रिएट वेगळं माहित पाहिजे. आपल्या लास्ट 3 वर्षाचा बॅलन्स शीट माहित पाहिजे. लोगो रजिस्टर झालाय का? वेबसाईट चालू आहे का? त्याला किती फॉलोअर्स आहेत? Instagramवर किती लाईक्स होतात आहे? कोणता टॉपिक ट्रेंडिंग आहे? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शार्क टँकवर जेव्हा तुम्ही अप्लाय करता, तुम्हाला त्या लक्षात घेणं गरजेचं असतं. कारण शार्क हे प्रश्न तुम्हाला विचारतात. त्यामुळे हे हम्म, तुम्ही हम्म, प्रिपेअर जेव्हा करता, म्हणजे मागे एक UPSC चे एक शिक्षक होते. त्यांचा मी एक इंटरव्ह्यू बघत होतो. तेव्हा त्यांनी सांगितलं, की मुलांनी UPSC देऊ न देऊ किंवा MPSC देऊ न देऊ, त्याचं प्रिपरेशन एखाद्या वर्षी नक्कीच केलं पाहिजे. पार्ट टाइम हम्म, का असं केलं पाहिजे. त्यानिमित्ताने तुम्हाला भारत कळतो. त्यानिमित्ताने तुम्हाला नागरिकशास्त्र कळतं. आणि तेच तुम्हाला नंतर तुमच्या आयुष्यात उपयोगाला पडतं. सेम तसंच आहे. शार्क टँकमध्ये आता कॉम्पिटिशन प्रचंड जास्त आहे. आमच्या वेळेस 72,000 लोकांनी अप्लाय केला होता स्टार्टअप्सनी. त्यातले फक्त 190 स्टार्टअप ज्यांचं टीव्हीवरती ऑडिशन झालं होतं, त्यातले फक्त 90 स्टार्टअपच टीव्हीवरती अपिअर झाले होते. त्यातले फक्त 63 जणांना फंडिंग मिळालं होतं आणि आम्ही टॉप 5 मध्ये होतो, ज्यांना कमी इक्विटीमध्ये मॅक्झिमम फंडिंग मिळालं होतं. तर हम्म, हम्म, पण ही जर्नी जी होती ती खूप सुंदर होती, की शार्क समोर जाऊन बिझनेस प्रेझेंट करणं, त्यांना डॉक्युमेंट दाखवणं, तो क्रेडेन्शियल्स व्हॅलिडेट करणं, डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का, जागेवर आहेत का, तर CA सर्टिफाईड आहे का, ह्या गोष्टी त्या निमित्ताने आम्ही शिकलो आणि त्या निमित्ताने आम्ही खूप स्टार्टअप्सला भेटलो, खूप जणांशी गप्पा मारल्या. तो जो हम्म. नेटवर्क क्रिएट झालाय, त्या नेटवर्क मध्येच आमचं सगळं काम होतं. म्हणजे आज मला जर बरोबर. कुठली पॅकेजिंगची गरज असेल किंवा मला कुठल्या एखाद्या वेबसाईट मध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर इमिजिएटली त्या ग्रुपवरती मेसेज टाकला की ऑटोमॅटिक सगळेजण रिप्लाय करतात, अरे हे मला पण हा प्रॉब्लेम आला होता, मी असं हम्म, सॉल्व्ह केला. त्यामुळे हे नेटवर्क क्रिएशन फार महत्वाचं आहे. एक अशी गोष्ट आहे की एंटरप्रिनर्स जो असतो हा खूप एक एकटा प्राणी आहे. कारण हम्म, त्याची आयडिया आहे त्याची स्वतःची असते. कोणी जास्त रिलेट करू शकत नाही त्याला आणि त्याला त्याचा हा प्रवास एकटा असतो. त्यामुळे अशा असंख्य व्यक्ती लोकांना तुम्ही भेटता आणि त्यातून हम्म. तुमची कम्युनिटी तयार होते आणि दॅट इज अ गुड थिंग. म्हणून शार्क टँक मध्ये प्रत्येकाने पार्टिसिपेट केलाच पाहिजे. सिलेक्शन होऊ न होऊ हा वेगळा भाग आहे, पण ऍज अ बिझनेसमन, ऍज अ इंडिव्हिज्युअल म्हणून तुमची जी ग्रोथ शार्क टँकच्या माध्यमातून होईल, ती दुसऱ्या कुठल्याच माध्यमातून होणार नाही. It is as good as, applying to an university and getting yourself a complete new perspective. तुम्ही जसं म्हणालात की 360 डिग्री तुम्ही तुमच्या बिझनेस बद्दल रिव्हिजिट करता. हालाकी तुम्हाला सगळं राईट. माहिती असतं तुमच्या बिझनेस बद्दल, पण तुम्ही काही गोष्टी जसं फॉर एक्झाम्पल, अरे माझ्या इंस्टाग्रामवर किती लाईक्स आहेत किंवा काय ट्रेंड आहे, हे तुम्ही मे बी अदरवाईज एवढं फोकस नसतं केलं. पण त्या निमित्ताने एक जस्ट एक्झाम्पल घेते मी. So this is राईट, really good. राईट. It is as good as going to an university and coming out, graduated with a new you. So that's really wonderful. तुमचा कोण एक स्पेसिफिक फेवरेट शार्क आहे सर तुमच्या सीझनच्या वेळेस, जेव्हा तुम्ही अटेंड केला होतात? नाही, आम्ही ऍक्च्युली आमच्या वेळेस शार्क टँक खूप रॉ होता. बरोबर. कारण त्यावेळेस शार्क्सला कोणी ओळखत नव्हतं. आणि आम्हाला सुद्धा आमच्या एपिसोडच्या जस्ट 1 दिवस आधी सांगितलं की हे 5 शार्क अवेलेबल असणार आहेत नेक्स्ट डेला. त्यामुळं असं त्यावेळेस फेवरेट नव्हता. पण जेव्हा आम्ही शार्क टँक नंतर मी जेव्हा आता बघतो गेले 4 सीझन झालेत, त्यावेळेस प्रत्येक शार्कचं एक वेगळं कौशल्य आहे. हम्म, जसं नमिता मॅम जे आहेत त्यांचं फार्मा साईडला खूप मोठं स्ट्रॉंग कनेक्शन आहे. किंवा अनुपम मित्तलचं ओव्हरऑल नॉलेज जे टेक्निकल टर्म्स आहे त्याबद्दल खूप चांगलं आहे. पियुष बन्सल ह्याला विजन खूप मोठं आहे त्याचं आणि ही इज व्हेरी फोकस्ड. आणि तसंच प्रत्येक शाळेचं आहे. आश्निर ग्रोवर जे होते, ही इज अ व्हेरी श्रूड बट ही इज व्हेरी टू द पॉइंट. म्हणजे ते हम्म, आधी असे विचार नाही करत की मी असं बोलल्याने त्याला वाईट वाटेल, चांगलं वाटेल. जे खरं आहे ते तो बोलायचं. त्यामुळे हे हम्म. जे आहेत ह्या प्रत्येक शाळेच्या बेस्ट क्वालिटीज आहेत आणि ऍज अ एंटरप्रिनर्स तुम्हाला त्या सगळ्या घेता आल्या पाहिजेत त्यांच्याकडनं. त्यामुळे असं फेवरेट बरोबर. असं ऍज सच सगळे शार्क फेवरेट आहेत. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. ग्रेट आन्सर ॲज वेल. सर, ॲक्चुअली जेव्हा मी तुमच्याबद्दल वाचत होते इंटरव्ह्यूच्या आधी, माझ्या असं लक्षात आलं की तुम्हाला आपले पंतप्रधान PM मोदी यांच्यासोबत पण एक संवाद साधला तुम्ही. प्लस आय थिंक
रतन टाटांसोबत पण तुम्ही थोडासा तुमची मीटिंग झाली. सो अशा पर्सनॅलिटीजला जेव्हा तुम्ही इन पर्सन भेटलात, अ, तेव्हा त्यावेळेस तुमची काय लर्निंग होती? असं काही तुम्ही स्पेसिफिक त्या डायलॉग्स मधून शिकलात किंवा जे तुमच्या अगदी मनाला भिडलं आणि यू विल नेव्हर फॉरगेट असं काही क्षण होता का? नाही, नक्कीच. हे 2 नाव अशी आहेत. तिसरं नाव मी घ्यायला आवडेल मला, गडकरी हम्म. साहेब. अ, हो, मी मिस केलं, ह्या सॉरी. राइट. नाही, कसं आहे, की ही लोकं खूप मोठी आहेत. म्हणजे आपण जे म्हणतो ना लिव्हिंग लेजेंड, ही या. अशी लोकं आहेत ना, की ही परत अशी लोकं होणं नाही होणार. खरंच आहे. आणि ह्या लोकांचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की तुम्ही त्यांच्याबरोबर ज्यावेळेस बसता, तुम्हाला अशी जाणीव होत नाही, की ते खूप मोठे आहेत. ते तुम्हाला एवढं कम्फर्टेबल फील करवतात, की तुम्हाला असं वाटतच नाही, की तुम्ही ह्या मोठ्या व्यक्तींबरोबर बसलाय. म्हणजे ज्यावेळेस मी ह्यांना भेटलो होतो, रतन टाटाजींना भेटलो होतो, तर त्यांनी त्यांच्याबरोबर मी जवळ 15-20 मिनिटं डिस्कशन, वन टू वन डिस्कशन करत होतो, की आम्ही हे बनवलंय, आम्ही ते बनवलंय, आमचा हा प्लॅन आहे, तो प्लॅन आहे. तर ते एका अ, 10वीत म्हणजे 15 ते 16 वर्षाच्या मुलासारखं क्युरिओसिटीने ऐकत होते. हम्म. ही वॉज मोर दॅन 75 इयर्स. त्यावेळेस या. त्यांचं वय होतं. पण एका लहान मुलासारखी त्यांची क्युरिओसिटी होती, की मी काय सांगतोय किंवा मी काय बनवलंय किंवा माझं काय इंटेन्शन आहे ह्या प्रोजेक्टच्या मागे. तर मला ते खूप छान वाटलं, की म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाचं सिक्रेट काय आहे, तर ही स्टील क्युरियस टू नो हम्म. थिंग्स. त्यांनी काहीच नाही, ते तुलाही सांगू शकले असते, की यार तू ह्याच्याकडनं माहिती घे आणि मला सांग. पण नाही, त्यांनी माझ्याकडनं ऐकणं प्रिफर केलं. ते मला बरोबर. खूप छान वाटलं. सेम ज्यावेळेस मी मोदी साहेबांना भेटलो आणि सेम आम्हाला अशी अपॉर्च्युनिटी आली, तर पहिल्यांदा मी तर त्यांचा खूप मोठा फॅन आहे आणि त्यांच्या म्हणजे कदाचित ही इज द रिझन की मी स्टार्टअप सुरू केलं. कारण हम्म. 2014-15 मध्ये त्यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी व्होकल फॉर लोकल किंवा स्टार्टअप इंडिया ह्याच्या या. मुव्हमेंट सुरू केल्या होत्या. त्यांनी लोकांना आवाहन केलं होतं, की जे कोणी परदेशात आहे त्यांनी परत भारतात या आणि काहीतरी सुरू करा. तर कदाचित तो एक स्पार्क होता माझ्यासाठी, की वन ऑफ द रिझन की मी परत भारतात आलो. तर तेव्हा त्यांना भेटलो आणि मी सांगितलं, की असं-असं आम्ही केलंय आणि हे. तर ही वॉज सो प्रिपेअर्ड फॉर एंटायर कन्व्हर्सेशन. तर त्यांनी मला बऱ्याचशा गोष्टी विचारल्या तिथं आणि मी जेव्हा सांगितलं, की आमची अशी कंपनी आहे आणि आम्ही करतोय. तर ते मला म्हणाले, की तुझं व्हिजन शुड बी क्रिएट मोर 100 मिनिमम 100 बांबू इन इंडिया. की तू हम्म. थांबू नकोस एकाच कंपनीमध्ये. तू 100 कंपन्या क्रिएट कर. 100 लोकांना इन्स्पायर कर. तर कंपनी तर हे नेशन बिल्डिंग साठी होईल. हम्म. तर म्हणजे ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही अशा लोकांकडनं ऐकता आणि ह्या लोकांना भेटता, तेव्हा असं वाटतं की येस, तुम्ही योग्य दिशेने चाललेले आहात किंवा भारताचं नेतृत्व जे आहे हे योग्य हातामध्ये आहे. म्हणजे त्यामुळेच आपण ह्यांना अर्थ टाटा त्यांना कधी बिझनेसमॅन समजत नाही है ना. त्यांना आपण येस, नेहमी एक राईट. देवाची हे दिलेली आहे, जागा दिलेली आहे. तर तुम्हाला पाणी प्यायला आवडेल का? आय अंडरस्टँड तुम्ही थोडेसे भावुक झालात. You नाही can नाही, sip a नक्कीच. glass of water. I can understand where you're coming from, and it's not a small uh, opportunity, to spend time with such leaders. आणि आफ्टर ऑल तुम्ही म्हणता की ते तुमचे रोल मॉडेल आहेत आणि मग त्याच्यानंतर जेव्हा तुम्हाला अशी ऍडवाइस मिळते, सो आय कॅन टोटली कनेक्ट टू युअर फिलिंग्स राईट नाव. विल टेक अ मोमेंट अँड देन मे बी वी कॅन स्टार्ट अगेन. नाही नाही, थँक्स. थँक्यू सो मच सर. आणि एखादा काही किस्सा तुम्हाला गडकरी साहेबांचा सांगायला आवडेल का? नाही, गडकरीजींचं असं आहे की नाव ही इज इन पॉवर, राईट. त्यामुळं ते त्यांच्या पॉवरचा खरेखुर उपयोग करून घेतात, जेणेकरून जसं आता लोकांना माहिती असेल की त्यांनी बांबूचं प्लांटेशन, समृद्धी महामार्ग असेल किंवा मुंबई दिल्ली कॉरिडॉर असेल, त्या दोन्ही साईडला त्यांनी वृक्ष लागवडीचं मोठं धोरण ठेवलेलं आहे. त्यांनी ठेवलं की आणि त्या वृक्ष लागवडीमध्ये त्यांनी बांबूला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. त्याचबरोबर बऱ्याच वेळा असे एक्झिबिशन होतात, नागपूरमध्ये होतात, मुंबईमध्ये होतात. तर ते कुठे ना कुठल्या अँगलनी कोणतं एक्झिबिशन असेल तरी दे विल ट्राय टू कनेक्ट अस, की अरे बांबूचं इथे काय ठेवता येईल का? म्हणजे हम्म. त्यातून त्यांना काहीच फायदा नाहीये खरं सांगायला गेलं तर. बरोबर. कारण बरोबर. त्यांच्यासाठी सगळेच लोक समान आहेत. पण ते स्टील एव्हरी इयर, आता जसं नागपूरमध्ये एव्हरी फेब्रुवारीमध्ये
एक खासदार महोत्सव असतो. त्या महोत्सवामध्ये आम्हाला 100% आम्हाला डोळे झाकून माहिती असतं, की आम्हाला इन्व्हिटेशन येणार आहे. आम्हाला तिथं एक ₹1.25 स्टॉल फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. आणि हं. विक्रीसाठी. त्या विक्रीतून सुद्धा त्यांना त्या ऑर्गनायझेशन कंपनीला काही एक्स्पेक्टेशन नसतं, की आम्हाला कमिशन द्यावं. सिमिलरली नागपूरमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अॅग्रो असतं. तिथे आम्हाला इन्व्हाईट केलं जातं. त्यामुळं ह्या लोकांचं तेच आहे, की आमच्यासारख्या स्टार्टअप लोकांना लक्षात ठेवून ते हा प्रोग्राम सगळा इनोव्हेट करतात. तर त्यामुळे छान वाटतं, की तुम्ही किती जरी मोठे झाले तरी तुम्ही रूट्स लोकांना विसरत नाही. ही त्यांची खासियत कळते आपल्याला. बढिया. खूप मोठा पॉइंट आहे हा ऍक्च्युली. आणि ऍट द सेम टाइम मला असं वाटतं की सर तुम्ही सातत्याने आय थिंक तुमच्या विजन कडे काम करत राहिलात. मी असं खूप बिलीव्ह करते. आय एम नॉट शुअर तुमचे काय थॉट प्रोसेस आहेत. पण युनिव्हर्स तुम्हाला हेल्प करतं. म्हणजे ऑटोमॅटिकली तुमच्या आजूबाजूला अशा सिच्युएशन्स घडतात. जसं तुम्ही म्हणालात तुमच्या जर्मन फ्रेंडनी ते लीफ प्लेट आणली, राईट? सो तिकडे तुम्हाला कुठेतरी क्युरिओसिटी बिल्ड झाली. लाईकवाईज तुम्ही आता जसं म्हणताय की गडकरी सर तुम्हाला म्हणजे आले आयुष्यात तुमच्या, राईट? सो आय थिंक वेन यू आर वॉकिंग टुवर्ड्स युअर गोल अँड वेन यू आर लाईक डिटर्मिन्ड की लाईक मला माझं हे उद्दिष्ट करायचंच आहे पूर्ण साकार, तर आय थिंक युनिव्हर्स डेफिनेटली वर्क्स टुवर्ड्स मेकिंग इट पॉसिबल फॉर यू. आणि ऑफकोर्स आय एम नॉट बरोबर. टेकिंग अवे युअर हार्ड वर्क अँड युअर डेडिकेशन, बट या इट इट डज हेल्प ॲज वेल. आता हे पण आपण मला ह्याचं एक गोष्ट नाही, एक शुअर गोष्ट पण शुअर. सांगायला आवडेल, की की अ, हे जे आपण म्हणतो, की एक व्हिजन बोर्ड असला पाहिजे किंवा आपल्या सबकॉन्शियस माइंड हे आपलं नकळत आपल्या थॉट ऐकत असतं आणि तशा गोष्टी सराउंडिंगली होत असतात. हे खरं आहे. कारण मी हे कधीतरी मॅनिफेस्ट केलं होतं, की मला मोदींना भेटायचंय. मी कधी मॅनिफेस्ट केलं होतं, की मला अर्जुनराजेंना भेटायचंय. वेळ लागला, पण तो तो झाला. म्हणजे त्या गोष्टी घडत गेल्या आणि अ, मला त्यांच्याकडनं कॉल आला, युनायटेड नेशन्स कडनं कॉल आला, सार्क नेशन कडनं कॉल आला आणि ह्या गोष्टी घडत गेल्या. त्यामुळे असं वाटतं, की ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी काही मागता ना, त्यावेळेस तुम्हाला कदाचित तो मिळायला वेळ लागतो. पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी बरोबर. मागता, त्या गोष्टी लवकर होतात. त्यामुळं खरी गोष्ट आहे. व्हेन आय स्टार्टेड सेइंग की नाही मला या फार्मर्स कम्युनिटीसाठी काहीतरी करायचंय किंवा मला बांबू सेक्टरसाठी काहीतरी करायचंय. तर त्यावेळेस ह्या गोष्टी खूप वेगाने घडतात. आणि माझा 10 वर्षापूर्वीचा जो माझा मित्रपरिवार होता किंवा जो सर्कल होता, आज त्याच्या कि क कित्येक पटीने नवीन फ्रेंड सर्कल क्रिएट झालं. इट इज हं. जस्ट बिकॉज तो थॉट माझा जो आणि जी कमिटमेंट होती माझी बांबू बद्दल असेल किंवा बांबू प्रॉडक्ट्स बद्दल असेल, ती कदाचित वर्क झाली. त्यामुळे युनिव्हर्स डेफिनेटली द पॉवर ऑफ अट्रॅक्शन किंवा जे म्हणतो आपण युनिव्हर्सल ऐकत असतं की तुम्ही काय बोलता, काय फील करता, ते खरं आहे. या इट इज व्हेरी ट्रू. आणि मी पण हे फार अनुभवलं आणि आय थिंक दॅट इज द रिझन वाय यू अँड मी आर टॉकिंग टुडे सर. सो थँक्यू सो मच. अदरवाईज हे पण नसतं घडलं. सो आय वुड लाईक टू टेल आवर लिसनर्स, यंग ओल्ड, एव्हरी वन, दॅट यु नो बिलीव्ह इन युअर सेल्फ. थोडंसं पॉझिटिव्ह राहा, यु नो कीप पॉझिटिव्ह माइंडसेट अँड यु नो थिंग्स विल हॅपन फॉर यू. नक्की होतील. सो आता सर आपण आपल्या शेवटच्या सेगमेंटकडे वळतोय. मी फक्त तुम्हाला आता 3च प्रश्न विचारणार आहे. आणि माझा पहिला प्रश्न पहिला प्रश्न असा आहे. आपण तरुणांबद्दल बोललो. अ, तर मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे, तुम्ही महाराष्ट्रीयन आहात. युजली काय होतं मराठी कुटुंबामध्ये आपण असं बघतो की अशी काही स्टार्टअपची आयडिया किंवा बिझनेस करायची आयडिया म्हटलं की पहिले घरीच आपल्याला मोठा नाही मिळतो, बिग नो, राईट? सो तरुणांसाठी ऍक्च्युली मला तुम्ही काय मेसेज द्याल त्यांच्या पेरेंट्सला की इफ दे आर विलिंग टू यु नो टेक अप अ स्टार्टअप ऑर एनी बिझनेस आयडिया, तर ते कसे सपोर्ट करू शकतील? तो तरुणांच्या पेरेंट्ससाठी काय मेसेज आहे? नाही, नाही. प्रत्येक पालकाला वाटतं नाही प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा सक्सेसफुल व्हावा. त्याला वाटतं की त्यांनी लाईफमध्ये कमी स्ट्रगल करावा. तर त्यामुळे त्यांची जी काळजी आहे मुलांबद्दल की बिझनेस करू नको किंवा त्या संदर्भात काय असते तर ते खरंच योग्य आहे. कारण मी आज पालक आहे तर मला हे वाटतं की माझ्या मुलांनी काही ठराविक गोष्टी कराव्यात ज्या प्रूव्हन आहेत. अशा नाही कराव्यात की ज्यात काही रिस्क आहे. राईट. कारण पालकाने तो फेल्युअर बघितलेला असतं. त्या स्ट्रेस मधून ते गेलेले असतात. त्यांना वाटतं की मुलांनी जाऊ नये. पण कधी-कधी म्हणजे ते मुलांना एवढं कम्फर्ट द्यायचा प्रयत्न करतात. पण मला असं सांगायचं की द कम्फर्ट
इज द मोस्ट अनकम्फर्टेबल पोझिशन इन लाईफ. तुम्ही मुलांना जेवढं कम्फर्टेबल लाईफ द्याल तेवढं त्यांना नंतर काहीतरी दुसरं करण्यासाठी खूप स्ट्रगल करायला लागेल. कारण अंड ज्यावेळेस आतून फुटतं तेव्हा नवीन जीव जन्माला येतो आणि बाहेरून फुटतं तेव्हा तो जीव मेलेला असतो. त्यामुळे त्याला त्या अंड्यातून बाहेर स्वतः पडवून द्या. तुम्ही त्यांच्यासाठी अंड ब्रेक नका करू. त्याला कम्फर्ट नका देऊ. त्याला एक्सप्लोर करायचे करून द्या. तो त्याच्या फेल्युअर मधनं शिकेल. फक्त तुम्ही त्याला एवढंच कम्फर्ट द्या की काही झालं तर आम्ही आहोत. तू घाबरू नकोस. पण तू तुझे प्रयत्न थांबवू नकोस. काहीतरी वेगळा करायचा प्रयत्न कर. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देण्यासाठी प्रयत्न कर. असं जर एक एन्व्हायरमेंट घरातूनच मिळालं. मी खूप फॉर्च्युनेट आहे. माझे आई वडिलांनी मला खूप सपोर्ट केला सगळ्याच बाबतीत. त्यामुळे मी जेव्हा हा डिसिजन घेतला तेव्हा माझे आई वडील असतील, माझी वाईफ असेल, माझी मुलं असतील, त्यांनी कधीच डाऊट नाही घेतला की सक्सेस होईल नाही होईल. तर त्यांना माहिती होतं की मी माझी जबाबदारी जी आहे ती जर फेल्युअर आलं किंवा सक्सेस आलं ते माझी बदलणार नाहीये. तर हा कॉन्फिडन्स त्यांना होता. तसं मुलांना सुद्धा हा कॉन्फिडन्स त्यांच्या पालकांना दिला पाहिजे की तुम्ही सुद्धा त्यांना तुमच्या स्कूल लाईफ मध्ये, कॉलेज लाईफ मध्ये तुमचा मित्र परिवार कसा आहे हे घरच्यांना माहित आहे. त्यामुळे त्यांनाही सुद्धा पालकांना तुम्ही कॉन्फिडन्स द्या तरच तुम्हाला कॉन्फिडन्स मध्ये रिटर्न मध्ये कॉन्फिडन्स मिळेल पालकांकडनं. वाव! व्हॉट अ ग्रेट थॉट. आपण आता स्टार्टअप्स बद्दल बोललो. तुम्ही स्टार्टअप्सना हे रेकमेंड केलं की दे शुड पार्टिसिपेट इन शार्क टँक इंडिया सारख्या प्लॅटफॉर्म्सवर जेणेकरून त्यांचं होलिस्टिक डेव्हलपमेंट होईल. एनी स्पेसिफिक मेसेज तुम्ही त्यांना देऊ इच्छिता स्टार्टअपसाठी अपार्ट फ्रॉम व्हॉट यू ऑलरेडी स्पोक? स्टार्टअप साठी तर एक आहे की तुम्ही प्लीज अशा मीटअप्स करत जा. तुम्ही स्टार्टअप ज्यांचा ऑलरेडी बिझनेस आहे त्यांना भेटत जा. वेगवेगळ्या कंपन्यांना भेट द्या, वेगवेगळ्या एक्झिबिशन्सला भेट द्या. नवीन काय ट्रेंड चालू आहे त्याबद्दल माहिती घ्या. तुमचा जर आता माझा फॉर एक्झाम्पल बांबू इंडियाचा बिझनेस आहे. स्टील आय व्हिजिट लॉट्स ऑफ ऍग्रिकल्चर एक्झिबिशन्स, पॅकेजिंग एक्झिबिशन्स, गिफ्टिंग एक्झिबिशन्स, कन्स्ट्रक्शन रिलेटेड एक्झिबिशन्स. कारण त्या एक्झिबिशन्स मधून तुम्हाला लेटेस्ट ट्रेंड कळतो की आता ट्रेंड काय चालू आहे, गिफ्टिंगचा ट्रेंड काय चालू आहे, तुम्हाला तुमच्या बिझनेस मध्ये काही चेंज करायचा आहे का. त्यामुळं बिझनेस चालू न चालू तुम्हाला एक छोटा बजेट हा सेल्फ डेव्हलपमेंटसाठी नेहमी ठेवलाच पाहिजे. ज्यात तुम्ही नवीन कोर्स शिकाल, कदाचित नवीन लँग्वेज शिकाल, नवीन टेक्नॉलॉजी शिकाल आणि जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त लोकांना अप्रोच कराल. कारण एंटरप्रिनरशिप किंवा बिझनेस इज नॉट लाईक अ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट तुम्ही प्ले करताय. यू आर अ ऑर्केस्ट्रा कंडक्टर. जिथं तुम्ही तुमच्याकडे टॅलेंटेड लोक असतात, तुम्ही त्यांच्याकडनं एक चांगली सिम्फनी किंवा ट्यून क्रिएट करून घेता. त्यामुळं बरोबर. तुम्हाला त्या वाद्यांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला तुमच्या त्या लोकांबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तुम्हाला कोणती ट्यून सध्या पॉप्युलर आहे ह्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तरच तुम्ही ऍज अ गुड ऑर्केस्ट्रा कंडक्टर काम करू शकता. तसंच बिझनेसमॅनचं आहे. तुम्हाला सगळ्या क्षेत्रातली थोडी 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 माहिती असणं फार आवश्यक आहे. त्यामुळं कोणतेही नॉलेज वाया जात नाही. त्यामुळे प्लीज तुम्ही घरातून बाहेर पडा, कम्फर्ट झोन मधनं बाहेर पडा, एक्झिबिशन अटेंड करा, इंडस्ट्रीच्या लोकांना भेटा, कन्झ्युमरला कधी कधी तुम्ही स्वतः डिलिव्हरी करायला जा, त्यांच्याशी गप्पा मारा. या गोष्टी तुम्हाला नक्कीच ऍज अ बिझनेसमॅन खूप रिच करतील. लवली. तुम्ही जे ते डिलिव्हरीचं बोललात त्याच्यावरून मला माझा एक आम्ही पुण्यामध्ये रेस्टॉरंट रन केलं होतं 4 वर्ष आणि सुरुवातीच्या वेळेला सूचक किंवा मी डिलिव्हरीला जायचो आणि एकदा जेव्हा सूचक डिलिव्हरीला गेला होता त्यावेळेस एका डॉक्टरांनी सूचकला ₹150 टिप दिली. ही डिडंट नो की क्या ही इज बात आणि ते ₹150 आजपर्यंत आम्ही सांभाळून ठेवले आहेत. So I think what you said is absolutely right. It's great learning because when you go out there, you know की अरे आपलं पार्सल बघून त्यांना कसं वाटलंय? What was his immediate reaction? Was he happy to see the overall parcel or was he not? तर it's a great tip actually. Thank you so much for sharing that. माझा आता शेवटचा प्रश्न. सर तुम्ही तुमच्या 20 वर्षा तुम्ही जेव्हा 20 वर्षाच्या होतात त्यावेळेसच्या योगेशला काय सांगू इच्छिता आता? नाही नाही, नक्कीच. मी एवढंच सांगेल की जस्ट बी ऑन द ग्राउंड. जॉब असेल, बिझनेस असेल किंवा आणखी काही असेल, जस्ट बी ऑन द ग्राउंड.
गोष्टी तुमच्यासाठी प्लॅन असतात. तुम्हाला फक्त तुमचे कर्म करायचे असतात. तुम्ही त्या इथं पोहोचता. उगाच खूप घाई करण्यात काही पॉइंट नाहीये. शेवटी तुम्ही त्याच पेसनी पोहोचणार आहात. अननेसेसरी पॅनिक होऊन किंवा टेन्शन घेऊन तो प्रॉब्लेम सुटणार नाहीये. कारण मी खूप स्लीपलेस नाईट्स अशा घालवल्यात की जे प्रॉब्लेम मला आज हसायला येतं की अरे हे मी का टाइम तिथे घालवला माझा. त्यामुळे इट्स ओके. चांगलं जरी घडलंय, वाईट माणसं जरी भेटली, परफेक्टली फाईन. कारण म्हणतात ना की जेवढा डिफिकल्ट रोड असतो घाटाचा तेवढाच व्ह्यू चांगला असतो वरती टॉपवर हो, पोहोचल्यानंतर. त्यामुळं हो. असे टर्न्स असतील, त्यातून तुम्हाला जर तुम्ही जात असाल तर समजायचं की काहीतरी खूप सुंदर व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे. प्लीज बी पेशन्स आणि जस्ट एन्जॉय द लाईफ. किंवा कारण जसं मगाशी तुम्ही करेक्टली बोलला की प्रत्येक बॉल हा स्कोरिंग साठी नसतो. काही तुम्हाला डर हं, करायला लागतो. काही तुम्हाला हं, हं. बॉलच्या मेरिटप्रमाणे त्याला खेळायला लागतं. पण एक टाइम बरोबर. येतो की तुम्हाला लूज बॉल मिळतो आणि तुम्ही स्कोर करून ते लेव्हल करता. त्यामुळं जस्ट बी बी पेशन्स फॉर अ गुड बॉल अँड स्कोर द रन. बट डोंट लिव्ह द पिच. हे खूप महत्वाचं आहे. सो ट्रू, सो ट्रू. वॉव! खूपच भारी वाटलं मला. आणि माझ्या प्रेक्षकांना मी ऑलरेडी सांगितलं, की माझं मराठी काही एवढं एकदम अल्टिमेट नाही आहे. तर प्लीज मला मॅनेज करून घ्या. मी तुमचे खूप मनःपूर्वक आभार मानते योगेश सर, की हे माझ्यासाठी पण खूप एनरिचिंग हा एक्सपिरियन्स होता. आपला हा जो डायलॉग होता किंवा एक कन्व्हर्सेशन होतं गेल्या 1 तासाचं. मी प्रत्येक तुमच्या एक्सपिरियन्स मधून किंवा जे काही तुम्ही आता शेअर केलं त्यातून खूप शिकले. आणि आय होप टू इम्प्लिमेंट एव्हरीथिंग दॅट वी डिस्कस राईट नाव इन माय लाईफ एज वेल. प्रिडॉमिनंटली जसं तुम्ही म्हटलात, की इन्व्हेस्ट इन युअरसेल्फ. आणि आय थिंक मला असं वाटतं, की प्रत्येकाने एज असं बरेच जण असं म्हणतात, "अरे, आता माझं वय झालंय, आता कुठे मी काय शिकणार किंवा आता काय मी ट्रेनिंग घेणार?" तर तसं न विचार करता आय थिंक कीप इन्व्हेस्टिंग इन युअरसेल्फ. आणि किती डिफिकल्ट टर्न्स आले जसं तुम्ही म्हणालात, आय थिंक वी नीड टू बी पेशन्स. बिकॉज पुढे जाऊन तो व्ह्यू भारी असणार आहे आणि आय थिंक आपल्याला त्या व्ह्यू वरती फोकस केलं पाहिजे रॅदर दॅन फोकसिंग ऑन द डिफिकल्ट टर्न्स. सो थँक्यू सो मच वन्स अगेन फॉर कमिंग ऑन द अवेकनिंग ट्रेल हसलर सिरीज सर. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं प्रियंका. थँक्यू. सूच्या क्लास भेटता नाही आला आपल्याला, पण डेफिनेटली तुम्ही जे काही करता खूप छान करताय. कारण सोसायटी पर्यंत ह्या स्टोरीज पोहोचल्या पाहिजेत. सोसायटी पर्यंत ह्या मेसेज पोहोचला पाहिजे. हे खूप गरजेचं आहे. आणि तुम्ही हे काम करताय, खूप प्रामाणिकपणे करताय, खूप कष्टाने करताय. त्यामुळं हॅट्स ऑफ टू यू. कारण तुम्ही आय नो इट इज नॉट दॅट इझी. असं वाटत असेल की एक माईक घेतलाय आणि तुम्ही स्टार्ट केलंय. पण ह्या मागची जी मेहनत आहे, आय नो की किती मेहनत असते. आणि त्यामुळे विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर एंटायर जर्नी. आणि कीप डुईंग गुड वर्क. आणि तुमच्या व्ह्युअरला प्लीज असेच प्रेम राहून द्या आमच्या दोघांवरती. आणि नक्कीच. विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्स अ लॉट. तर मित्रांनो, अशी होती योगेश शिंदे यांची जबरदस्त गोष्ट. बांबूसारखी मजबूत, लवचिक आणि पर्यावरणाशी घट्ट नातं सांगणारी. शार्क टँक इंडियासारख्या राष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी दिलेलं आत्मविश्वासपूर्ण सादरीकरण आणि बांबू इंडियाच्या माध्यमातून सुरू असलेली त्यांची सामाजिक चळवळ हे खरंच प्रत्येक उद्योजकासाठी प्रेरणादायी आहे. शेवटी तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आम्ही अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आणि त्यांच्या शिकवणींना तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत आनंदात राहा, निसर्गाशी जुळून राहा आणि सगळ्यांवर प्रेम करा. अँड ॲज आय ऑलवेज से, बियॉन्ड द वेल द ट्रेल बिगिन्स. भेटू पुढच्या आठवड्यात अजून एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत टेक केअर.